शेतकरी मित्रांनो आपल्याला मासे पालन करायचं आहे, त्यातल्या त्यात आपल्याला जर आधुनिक पद्धतीने जर केज कल्चर करायचं असेल मित्रांनो, केजमध्ये जर माशाचं पालन करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि कमी खर्चामध्ये कसं करू शकतो त्याविषयी आज मित्रांनो आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। इथं जर पाहिलं तर सर्वसाधारण इथं पाहू शकताय हे आपल्याला तलाव पाहायला मिळतं। असंच तलाव तुमच्या गावाच्या शेजारी असू दे, त्याचबरोबर आजूबाजूला जर असेल तर त्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटला याचं या ठिकाणी प्रत्येक केजचं भाडं देऊन या ठिकाणी तुम्ही केजची उभारणी करू शकता। त्यामध्ये तुम्ही 6, 10, 15, 20 केज मित्रांनो उभारणी करू शकता। फक्त सिक्वेन्स योग्य असणं, त्याचबरोबर जे मटेरियल वापरणार आहे ते देखील मित्रांनो गॅल्वनचं असणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण एकदा इन्व्हेस्टमेंट करणार आहे। सर्वसाधारण जर केजची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर आपल्याला मित्रांनो जवळजवळ 10 लाखापासून ते 20 ते 25 लाखापर्यंत आपल्याला इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळते। चला तर पाहूया केज कशा प्रकारे। आणि इथं जर पाहिलं हे पाहू शकता, हे आपण एक जाणून घेऊया की आपल्याला केजमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ते म्हणजे बोट मित्रांनो। तर इथं पाहू शकता बोट वगैरे आपल्याला काय पाहायला मिळत नाही, हे जुगाड आपण केलंय। सर्वसाधारण केज जसे आपण उभारणी करतो तशाच पद्धतीने केलाय, वरती पत्रा लावलेला आहे, खाली जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी बॅरेलचा वापर केलाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतंही इंजिन वगैरे याला काय सुद्धा पाहायला मिळत नाही, पूर्णतः मित्रांनो पॅन्डलवरती हे वर्क करताय। मागच्या बाजूला जर वळ या ठिकाणी लावून घेतलेलं अशा प्रकारचं केलंय। आणि बोट वळवण्यासाठी मित्रांनो हे पाहू शकता मध्ये आपण एक अशा प्रकारचं या ठिकाणी यंत्र बनवून घेतलं, याद्वारे आपण बोट कशीही वळवू शकतो। अशा प्रकारचं जुगाड मित्रांनो आपल्याला पाहिजे। मंदेच्या या ठिकाणी आपण जे खर्च होणार आहे ते खर्च कमी केलेला आहे, डिझेलवरचा खर्च देखील मित्रांनो आपल्याला कमी पाहायला मिळतो। तर चला पाहूया केज कशा प्रकारे या ठिकाणी उभारणी केलेली आहे। तर केज मधली सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे मित्रांनो खाद्य ठेवण्यासाठी आपल्याला एक रूम लागते। तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण रूम या ठिकाणी वापरू शकतो। आपण ही रूम आतमधून पाहणार आहे, तर रूम मध्ये आतमधून जर पाहिलं तर हे पाहू शकता अशा पद्धतीने योग्य म्हणजे जे आपल्याला बाहेर रूम पाहायला मिळते तशा प्रकारची या ठिकाणी रूम पाहायला मिळते। इथं आपण खाद्याचा या ठिकाणी स्टोअर करू शकतो, त्याचबरोबर मासा देखील मित्रांनो आपण थोडाफार या ठिकाणी स्टोअर करू शकतो। समजा 5 वाजता जर आपण या ठिकाणी मासा काढून ठेवलेला तर सकाळी आपल्याला विक्रीसाठी लागणार असेल तर पाण्यामध्ये या ठिकाणी आपण ठेवू शकतो किंवा ताजा सकाळीच काढू शकतो। या ठिकाणी केजचे सर्वात महत्त्वाचं काय असतं तर आपण जिवंत ताजा मासा मित्रांनो विकू शकतो, हेच या ठिकाणी स्लोगन आपल्याला याचं पाहायला मिळतं। इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता 6 आपल्याला केज पाहायला मिळतात। इथं जर पाहिलं तर हे या ठिकाणी पाहू शकता इथं 2 या ठिकाणी मध्ये 2 पाहायला मिळतात आणि त्याकडेला 2, अशा पद्धतीने मित्रांनो 6 केज आपल्याला पाहायला मिळतात। आणि ह्यामध्ये काय असतं तर सर्वसाधारण ही जर जाळी पाहिली तर जाळी मित्रांनो 12 फुटाची आपल्याला जाळी पाहायला मिळते आणि या ठिकाणी 2 जाळ्या या ठिकाणी वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, हे पाहू शकता। आणि केजची जर आपल्याला उभारणी करायची असेल तर मित्रांनो आपलं जे हे तळ असतं तळ्याच्या बरोबर सेंटरवरती या ठिकाणी ज्या ठिकाणी खोली जास्त असेल या ठिकाणीच आपण केजची उभारणी केली पाहिजे, कारण जर पाहिलं तर बाहेरचा मासा आतमध्ये येऊ शकतो। दुसरी गोष्ट अजून काय तर खेकड्याने जर जाळी फाडली तिथून देखील आपल्याला नुकसान पाहायला मिळतं, आतला मासा बाहेर देखील जाऊ शकतो, हा प्रादुर्भाव आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो। त्यामुळे जे केज आपण उभारणी करणार आहे ते मित्रांनो आपण मधोमध तळ्याच्या करून घेणं अतिशय गरजेचं आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची स्ट्रक्चर कसं असावं तर इथं जर पाहिलं तर तुम्ही हे पाहू शकता अशा प्रकारचं आपण स्ट्रक्चर वापरलेलं आहे आणि हे कमी खर्चामध्ये केलेलं स्ट्रक्चर पाहायला मिळतं। इथं तुम्ही गॅल्वनचा पत्रा देखील वापरू शकता मित्रांनो, त्याचबरोबर दुसरा देखील पत्रा वापरू शकता, परंतु पत्र्याचा वापर न करता या ठिकाणी पाहू शकता आपण फायबरचा वापर या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे इथं खर्च थोडासा आपण कमी केलेला आहे। इथं तुम्ही पत्रा देखील वापरू शकता। दुसरी गोष्ट काय आहे इथं जर पाहिलं तर 3 ड्रमच्या या ठिकाणी उभारणी आपण करून घेतलेलं आहे, इथं तुम्ही 5 ड्रम 4 ड्रम देखील लावू शकता। परंतु जर बॅलन्सेबल झालं आपलं रोजचं नियोजन योग्य असेल तर मित्रांनो काही जास्त वापरायची गरज नाही, अगदी कमी खर्चामध्ये अशा प्रकारचं तुम्ही करू शकता। आणि यामध्ये जर विचार केला आपण तर खाद्याचं नियोजन फार महत्त्वाचं असतं। खाद्यासाठी आपण इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता, तुम्ही जर इथं पाहिलं तर खाद्यासाठी हे काय केलेलं आहे तर यामध्ये आपल्याला वारंवार खाद्य टाकणं शक्य होत नाही केजमध्ये, कारण जर हे तळ्यामध्ये असतं आपल्याला इथं एक जण राहण्याची जर सोय नसेल मित्रांनो, राहण्याचं शक्य नसेल आपल्याला तर आपण येऊन जाऊन करणं आणि त्यामध्ये खाद्य टाकणं आपलं ते टाइम जमत नाही, त्यामुळे आपल्याला माशाचं जे वेट आहे ते आपल्याला फार कमी पाहायला मिळतं। इथं जर पाहिलं तर असं जर तुम्ही नियोजन केलं तर माशाचं वेट योग्य कालावधीमध्ये आपल्याला योग्य पाहायला मिळणार, त्यामुळे आपल्याला भरघोस उत्पन्न मिळणार। इथं जर पाहिलं तर हे काय केलेलं आहे तर हे जर तुम्ही जुगाड पाहिलं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी साईडला घेऊ शकतो। हा कप्पा उघडल्यानंतर आपण मित्रांनो यामध्ये खाद्य टाकू शकतो, यामध्ये हे अशा प्रकारे उघडलं जातं आणि उघडल्यानंतर यामध्ये आपण मित्रांनो खाद्य टाकू शकतो। आणि इथं टायमर लावलेला आहे, सर्वसाधारण 1 तास अर्धा तास तुम्ही टायमर जर लावला त्या पद्धतीने या ठिकाणी खाद्य पडलं जातं आणि माशाला योग्य वेळी या ठिकाणी खाद्य मिळालं जातं, त्यामुळे वेट गेन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। अशा प्रकारचं जुगाड तुम्ही वापरू शकता, अतिशय थोडासाच खर्च जाणार आहे परंतु असं करू शकता। तर मित्रांनो हे स्टेबल राहणं देखील तितकंच गरजेचं असतं। हे जे 6 केज आहेत किंवा 10 केज असो 19 असो 20 केज असो आपले हे स्टेबल राहणं अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी काय करावं लागतं तर आपल्याला अँकर सोडावे लागतात मित्रांनो। कशा पद्धतीनं तर कोपऱ्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर कोपऱ्यामध्ये तुम्हाला रस्सी दिसत असेल, त्या रस्सीला या ठिकाणी बांधून काय केलं आहे तर सर्वसाधारण मित्रांनो 1 टन ते 1.25 टनाच्या या ठिकाणी अँकर आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत। खालच्या बाजूला या ठिकाणी अँकर सोडलेले आहेत कोपऱ्यामध्ये जर पाहिलं तर त्या कोपऱ्यामध्ये त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर तिथं देखील आपल्याला पाहायला मिळतं। अशा प्रकारचं सर्वसाधारण आपल्याला 10 अँकर या ठिकाणी आपण सोडलेले आहेत, म्हणजेच 10 टनाचा या ठिकाणी लोड मित्रांनो खाली आपल्याला पाहायला मिळतो। एवढा आपण सिस्टम केलेलं आहे, त्यावेळेला हे केज अगदी योग्य जागेवरती व्यवस्थित या ठिकाणी खोलीवरती उभारणी आपल्याला झालेली मित्रांनो पाहायला मिळते। तुम्ही देखील अशा प्रकारे करू शकता। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केट यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं। मार्केटचा जर विचार केला तर सर्वसाधारण आता जर विचार केला तर केज विषयी जर आपण एखादा जर पाहिलं
तर मासा 100 रुपये किलोनं जातोय, 125 रुपये किलोनं जातोय असं मित्रांनो या ठिकाणी बरेच लोक म्हणत असतात. परंतु जर विचार केला तर जिवंत मासा आपल्याला ताजा मासा या ठिकाणी मिळत असतो मित्रांनो. त्यामुळे याचा जर मार्केट रेट पाहिलं तर आपल्याला सर्वसाधारण 200 रुपयाच्या पुढे मित्रांनो पाहायला मिळतो. म्हणजेच 250 रुपये 250 रुपयाच्या मापात आपल्याला मित्रांनो ह्याचा रेट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जर विचार केला, बरेच जण म्हणतात की 125 रुपये 100 रुपये किलोनं देखील मित्रांनो मिळत असतो. परंतु इथं जर विचार केला तर ताजा मासा आहे हा, आणि दुसरा जो मासा असतो तो मित्रांनो शिळा मासा आपल्याला पाहायला मिळतो. सर्वसाधारण हार्वेस्टिंग करून 2 ते 3 या ठिकाणी 4-5 दिवसानंतर आपल्याला विकला जातो. परंतु ताजा मासा आपल्याला मिळणार आहे. तुम्ही देखील हा मासा खरेदी करत जावा मित्रांनो, आणि शेतकऱ्याचा फायदा या ठिकाणी होतो. त्याचबरोबर तुम्हाला अशा पद्धतीचं करायचं असेल तर करू शकता. हे पूर्णतः सांगितलं. ह्याचा जर खर्च पाहिला तर सर्वसाधारण या ठिकाणी ह्या 6 केजसाठी आपल्याला मित्रांनो सर्वसाधारण एक 15 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो. इथं जर पाहिला कमी खर्चामध्ये केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 16 लाख रुपये टोटली खर्च आलेला आहे मित्रांनो. उत्पन्नाचा जर विचार केला तर सर्वसाधारण दिवसाला आपण मित्रांनो एक 10 ते 15 किलो मासे देखील मित्रांनो यामधून आपण सेल करू शकतो. जर 200 रुपये रेट पकडला तर रोजचे आपल्याला 2000 रुपये मित्रांनो मिळणार आहेत. त्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्यामध्ये साईजचा काय मासा आपण सोडत असतो, जिरा साईजच्या पुढचा मासा या ठिकाणी आपण यामध्ये सोडत असतो, आणि आपण अल्टरनेटिव्ह करत असतो. म्हणजे आता हे 2 केज, नंतर ते 2 केज, नंतर ते 2 केज, अशा पद्धतीने 6 केज आपण नियोजन केलं आहे. म्हणजे 12 महिने आपल्याला 12 काळ या ठिकाणी मासा मित्रांनो अवेलेबल होणार आहे. हे पाहू शकता मित्रांनो, आपल्याला हा रेड तिलापिया पाहायला मिळतो. तुम्हाला सांगितलं 2 या ठिकाणी माशाचं संगोपन केलं जातं मित्रांनो. तर या ठिकाणी हा रेड तिलापिया आणि आतमध्ये आपल्याला ब्लॅक तिलापिया पाहायला मिळतो. इथं जर पाहिलं तर ह्याचं जर वेट पाहिलं आपण तर सर्वसाधारण मित्रांनो 1 किलोचा मासा पाहायला मिळतो. तुम्हाला सांगितलं आहे अशा प्रकारचं जर सिस्टम तुमचं पूर्णतः असेल ही माहिती सांगितल्याप्रमाणे, तर मित्रांनो अशा प्रकारचं वेट आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच यामधून आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला सांगितलं एवढा खर्च आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर सर्वसाधारण एवढे हे आपलं निघून मित्रांनो 1-2 वर्षामध्ये आपण सेट पूर्ण होऊन हे भांडवल आपलं होऊन आपल्याला मित्रांनो आउटपुट मिळायला सुरुवात होईल. 2 वर्षानंतर हा 1 किलोचा मासा आपल्याला पाहायला मिळतो. सर्वसाधारण विचार जर केला तर 250 रुपये किलोने हे मासे मित्रांनो विकले जातात. अशा प्रकारचं तुम्हाला हे सांगितलेलं आहे. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या फार्मिंग टाउन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.